नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ज्योती कांबळे या चॅनलवरती। तर आपण आज नवीन आणि वेगळा झटपट असा नाश्ता बनवणार आहोत। तो नाश्ता की अगदी 6 महिन्यापासून तर अगदी 60 वर्षापर्यंत 80 वर्षापर्यंत सगळे मनुष्य आनंदाने खातील आणि हवाहवासा वाटणारा। त्यासाठी सर्वात प्रथम कढई गरम केली, त्यामध्ये तेल टाकूयात। कढईमध्ये तेल घेऊयात। तेल टाकल्यानंतर तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं जिरे आणि मोहरी घालायचं आहे। जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात। जिरे आणि मोहरी तडतड करायला लागले की ही जी पेस्ट आहे ती मी त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण अशी बारीक कुटून केलेली आहे ती घालायची आहे। त्यामध्ये ती छान अशी परतून घ्यायची, छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे। दीड ग्लास पाणी ओतायचं आहे। दीड ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आणि मस्त उकळी फुटू द्यायची आहे। त्यामध्ये छान अशा पद्धतीने त्यामध्ये मीठ पण ॲड करायचं आहे। चवीनुसार मीठ सुरुवातीला कमीच टाकायचं, नंतरही टाकू शकतो। थोडीशी चिमूटभर साखर पण ॲड करायची, त्यामध्ये खूप टाकायची नाही, थोडीशी टाकायची आहे। आता त्यामध्ये रवा ॲड करायचा आहे आपल्याला। हे रवा बॉल्स आहेत। व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजून येईल। रवा बॉल्स अगदी छोट्यांपासून मोठ्यापर्यंत एकदम स्वादिष्ट, टिफिनला म्हणा किंवा घरी कुठल्याही टायमिंगला नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता आहे हा। हे मिक्स करून घेऊयात। यात बारीक साईजचा रवा वापरायचा आहे आपल्याला, मोठ्या साईजचा वापरायचा नाही खूप। मी जो घेतलेला आहे तो मीडियम साईजचा रवा आहे आणि पाणी खूप टाकायचं नाही। पाण्यापेक्षा रवा थोडासा कमी असला पाहिजे। खूप लिक्विड करायचं नाही आपल्याला, पातळ करायचं नाही। हे घटसर झालं तर असं छान होऊन जाईल। पातळ झालं तर जे बाउल्स आहेत ते आपले बिघडून जातील। असं मस्त 2 मिनिट त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। रवा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। कुठल्याही पद्धतीचा रवा राहता कामा नये किंवा कुठल्याही पद्धतीची गाठ होता कामा नये। सावकाश रीतीनं असं हळूहळू दाबून घ्यायचं पूर्ण। त्यामध्ये तेलाचं प्रमाण छान टाकायचं, तेव्हा कुठे मग सॉफ्ट होतो। आपला रवा मिक्स झालेला आहे छानसा। याला थोडंसं थंड नॉर्मल होऊ द्यायचं आणि त्यामध्ये बटाटा ॲड करायचा आहे आपल्याला। गॅस बंद करून 5 मिनिट याला पूर्ण नॉर्मल थंड करून घ्यायचं। डिशमध्ये काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मॅशरच्या साहाय्यानं एकदम बारीक करून घ्यायचं, जेणेकरून कुठल्याही प्रकारची गाठ असेल किंवा काही असेल तर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे असं। त्यामध्ये आता आपण उकडलेला बटाटा ॲड करणार आहोत। बटाटा उकडून ठेवलेला 2 बटाटे आहेत। हे बटाटे यामध्येच ॲड करणार आहे रव्यामध्ये। मॅशरच्या साहाय्यानं तेही बारीक करून घेणार आहोत असं पूर्णपणे। रवा गरम आहे, बटाटे थंड आहेत। कुठली तरी थंड असेल तर ठीक आहे आणि कुठलं तरी गरम हवं आहे। दोन्ही गरम म्हणलं की ते पातळ होऊन जाईल आणि दोन्ही थंड म्हणलं की ते एकजीव मिळून येणार नाहीत। तर असं मॅशरच्या साहाय्यानं पूर्ण बारीक करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। आता हे रवा आणि बटाटा पूर्ण मॅशरच्या साहाय्यानं पूर्ण मिक्स केलं आहे, तर एकजीव करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत। बघा असं मस्त गोळा बनवून ठेवलेला आहे। हे तेल टाकून मळायचं वेळ आली तर, पण पाणी यामध्ये ॲड करायचं नाही आहे। दुसरीकडे तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे। तर दोन्ही हाताला मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा बनवायचा आहे। अशा पद्धतीने बॉल्स बनवायचे आहेत आणि एकीकडे तेल आपलं तापलेलं आहे।
हे जे बॉल्स आहेत ते व्यवस्थित मस्त तळून काढायचे आहेत आपल्याला. कच्चे राहिले नाही पाहिजेत आणि एकदम ब्लॅक पण पडले नाही पाहिजे, याची काळजी घ्यायला पाहिजे तळताना. हे बाउल तळून काढताना गॅस अगदी मंदही नको आहे आणि फास्टही नको आहे, बऱ्यापैकी गॅस पाहिजे, कारण की यामध्ये आपण तांदूळ ॲड केलेला आहे, तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे, म्हणून गॅस थोडा फास्ट असायलाच पाहिजे. मीडियम म्हटलं तरी चालेल, खूप कमी नाही किंवा पूर्ण पण नाही, लिमिटमध्ये मीडियममध्ये पाहिजे. बाऊलला सारखं अल्टीपल्टी करून बाऊल असे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत. आणि आपण जे बटाटा उकडला होता त्यामध्ये पण मीठ घातलं होतं अगोदर उकडताना, आणि रवा हा भाजून घ्यायचा नाही, रवा कायम कच्चाच घ्यायचा, याच्यासाठी भाजून घ्यायचा नाही बिलकुल पण. बॉल्स तळून घेताना घाई बिलकुल नको आहे, अगदी 4 मिनिट म्हटलं तरी चालेल. हे वेळ लागणार आहे कारण हे होणार आहेत क्रिस्पी एकदम, त्यामुळे याला मीडियम साईजच्या गॅसवरती फिरवत आलटून पलटून तळू द्यायचे. घाई बिलकुल करायची नाही, नाहीतर मधला भाग पूर्णपणे कच्चा राहील आणि त्यानं लहान बाळानं खाल्लं किंवा खूप वयस्कर माणसांना खाल्लं तर आजारी पडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून 4 मिनिट अगदी घाई न करता मस्त तळून घ्यायचे. हे बॉल्स अगदी आजारी पेशंटला दिले, हॉस्पिटलमध्ये असेल त्यांनी खाल्ले तरी चालेल, काही हरकत नाही. हे बॉल्स तळेपर्यंत बाकीचे बॉल्स आपण एक एक करून बनवून घ्यायचे, आरामशीर होतात, कारण त्याला सावकाश गतीनं तळून होत आहे. ते मस्त असे एक एक असे बाउल्स तयार करायचे. मस्त काय आकर्षित दिसतात बघा, असे सोनेरी येईपर्यंत मस्त तळून घ्यायचे. आणि असे कसे दिसतात बघा, असा कलर आला तर ते परफेक्ट असे तळलेत म्हणायचं. हा जो नाश्ता आहे तो अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये होणारा आहे, पण खायला अप्रतिम आहे, अफलातून आहे टेस्ट याची. कोणी मिनी बर्थडे पार्टी असेल किंवा कोणी गेस्ट घरी आले, पाहुणे घरी आले तरी झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा, खूप छान आणि झटपट होणारे आणि खाणारे अप्रतिम. कसं बनवलं आहे आणि काय आहे इथपासून सुरुवात करणारं हे रेसिपी आहे. हे बॉल्स आहेत मस्त. तर गॅस जर फुल केला तर त्याला एका साईडनं डाग पडले जातात, त्यामुळे गॅस मिडियम पाहिजे. आणि हे हलवणं, आलटून पलटून करणं हे सतत चालू पाहिजे, तर ते कुठे छान होणार आहे. तर असा कलर घ्यायचा छान असा. त्यामध्ये बघितलं बिलकुल तेल घेत नाही आहे, तेल अजिबात घेत नाही आहे, पूर्ण कोरडे आहेत बघा. आपलं डिश तयार आहे. हे जे बॉल्स आहेत याला नाव आहे रवा पोटॅटो बॉल्स. तर हे बॉल्स चटणीसोबत खाऊ शकतो आपण, शेजवान चटणीसोबत, टोमॅटो केचपसोबत खाऊ शकतो, डीप मेयोनेजसोबत खाऊ शकतो, प्लस नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, अजून याच्यासोबत म्हणजे तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो. आणि आपल्याकडं काहीही नसेल तरी ते अफलातून लागतात. अगदी लहान मुलांच्या टिफिनला दिले तरी अप्रतिम आहे. फक्त बॉल जरी खाल्ले हे तरी नाश्ता होण्यासारखं आहे. मी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झालेले आहेत. माझ्याकडे स्टँड नाही लावलेला मी, तरी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करते मी. आतून खूप सॉफ्ट आहेत आणि बाहेरून खूप असे कडक झालेले आहेत. आवाज कुरकुरीत असे झालेले आहेत. हे बघा, बाहेरून एवढे क्रिस्पी झालेले आहेत. जरा कॅमेरा पकडायला प्रॉब्लेम होतो आहे.
बघा आवाज, आणि आतून फोडून दाखवते मी. एवढे सॉफ्ट आहेत की विषयच नाही. हे बघा, खूप असे सॉफ्ट आहेत आणि आतमध्ये बघा पूर्ण सॉफ्ट आणि मऊ आहेत. याचं नाव आहे रवा पोटॅटो बॉल्स. तर असे नक्की ट्राय करा आणि पाहुण्यांसोबत, पार्टीसोबत आणि चहा नाश्त्यासोबत एन्जॉय करा. कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच एका नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.